तापत्रये विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय माखन चोर। राधा मेरी मातु है, पिता मेरो घनश्याम, इन दोनों के चरण में करूं बारंबार प्रणाम। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। विठ्ठल देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना, कोण करी प्रस्तुत। प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त, आळंदी निवासी संत सम्राट, कैवल्य तेजोनिधी असे असणारे माझे ज्ञानोबराय यांचा नामपद प्रकरणातील आणि हरिपाठ या ग्रंथातील पहिल्या क्रमांकाचा अभंग आज या ठिकाणी मी तुम्हा मायबापाच्या सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल। अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, वक्त्याचं ते कर्तव्यच असतं। आपल्या सर्वांना माहिती आहे आपण या ठिकाणी कशासाठी जमलेलो आहोत, परंतु वक्त्याचं सांगण्याचं काम असतं, म्हणून अल्पसा हा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आज या ठिकाणी भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेने, माऊली श्री ज्ञानोबरायांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, वर्ष 41वे, तसेच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि मंदिर वर्धापन दिन दुसरा आणि 4 धाम यात्रा गंगा पूजन सोहळा या निमित्ताने हा चालत असलेला सप्ताह आणि त्यातली आजची पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराकडे आलेली आहेत। या कार्यक्रमाचे यजमान जे आहेत ते माझे मामाच आहेत, श्री दिनेश रोहिदास सोनवणे आणि श्री गणेश वाल्मिक सूर्यवंशी या दोघांनी, तसेच तुमच्या सर्व समस्त ग्रामस्थ भादलीकरांच्या वतीने आलेली ही कीर्तन रूपी सेवा आज माझ्याकडे आलेली आहेत। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे संत वृंद, पखवाजवळ दादांचं नाव काय, विशाल दादा असतील इकडे, गायनाचार्य युवराज दादा असतील इकडे, बाबासाहेब बाबा असतील इकडे, आबा असतील, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ परिसरातील सर्व भजनी मंडळी असतील, तसेच पेटीवर असतील बाबा रामभाऊ बाबा असतील। का खरं तर परमात्मा यांच्यामुळेच टिकतोय बाबा, असे असले तर कार्यक्रमाला कसे असते रूपरेषा असते, चुकलं तरी ते आपल्याला सांगतात, ज्ञानी महात्मेजवळ असले की आपल्यालाही थोडं बरं वाटतं। बाबा असतील, तसेच विनेक वरती बाबा असतील, टाळ घेऊन उभ्या असलेल्या माझ्या मावशी असतील,
आणि समस्त ग्रामस्थ सर्व भजनी मंडळ असतील, कार्यक्रमासाठी उपस्थित महाराज मंडळी असतील, प्रवचनकार असतील, सर्व भागवत कथाकार असतील, सर्व महिला मंडळी असतील, पुरुष मंडळी असतील, सर्वांच्याच उपस्थित हा कार्यक्रम विठ्ठल विठ्ठल. अभंग ज्ञानोबरायांचा आहे. कोण ज्ञानोबर आहे? अहो, एकेकाळी ज्यांना संन्याशीची पोरं म्हटले जायचे ते ज्ञानोबर आहे. असे असणारे ज्ञानोबर आहे ज्यांना आपण माऊली म्हणतो, ज्यांना आपण आईची उपमा देतो. आईची उपमा देणं एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. आपल्याला घरात एक पोरग सांभाळणं सुद्धा काय होतं? महिला मंडळ मुलं तुम्ही सांभाळतात का? इकडे सांभाळतात. हा, भाजीच्या महिला बोलतात ना. हा, तुम्ही अजिबात लोड घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. अगदी एकदम निवांत बसा, बोलत चला. मला बोलणारी माणसं खूप आवडतात बरं का. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही काय करायचं? बोलायचं महाराज. तुम्ही जर रिस्पॉन्स दिला तर मलाही कीर्तन कराल काय बरं वाटेल. हा, घरात एक मुलगा जर सांभाळायचं म्हटलं तर माणसाला काय होतं? कठीण होतं. परंतु माझे ज्ञानोबर आहे ना, आपण अख्खं जग माऊली म्हणतो, आई म्हणतो, माऊली म्हणजे आई म्हणतो, असे असणारे ज्ञानोबर आहे. हा, आई कुणालाही म्हणू नये. जगात सर्वात जास्त प्रेम करते तिला आई म्हणतात. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती. तिला सर्वात जास्त कळवळ असतो. तिला काय म्हटलं जातं? आई महाराज. आणि आई ती आईच असते. सांगेल मी तुम्हाला, आपण ज्ञानोबरायांना माऊली म्हणतो, एवढी सोपी पदवी नाहीये. आईची पदवी देणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. अहो, आई तिला म्हणतात. आई जर जेवायला बसली आणि लेकराने जर शी केली, ती आई जेवणाच्या ताटावरून उठती, केळच करत नाही, तिला राग येत नाही, ती म्हणत नाही जेवायच्याच वेळेस शी केली असं. ती तशीच ती शी दुधी बाळाची शी उचलती, तसाच परत हात धुवून जेवायला बसते. तिला काय म्हणतात? माऊली म्हणतात. आणि ज्ञानोबरायांना जगाचा काय होता? कळवळा होता महाराज. जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती असे असणारे ज्ञानोबर आहे. आणि त्यांच्या हरिपाठातील या ग्रंथातील नामपर प्रकरणातील आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आता अभंगाचा जर विचार करायला गेला महाराज, माऊलींना हरिपाठासारखा ग्रंथ निर्माण करण्याची गरज काय होती? कारण ज्ञानोबरायांनी अमृतानुभव सारखा ग्रंथ निर्माण केला, चांगदेव 65 सारखा ग्रंथ निर्माण केला, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला. एवढे उच्च कोटीतील ग्रंथ निर्माण केल्यानंतर ज्ञानोबरायांना ज्ञानेश्वरीने हरिपाठासारखा ग्रंथ निर्माण करण्याची गरज काय? ज्ञानोबरायांनी अमृतानुभवाची निर्मिती केली, परंतु ती कोणासाठी? उच्च कोटीतील अधिकाऱ्यांसाठी. कारण अमृतानुभवाचा जर आपण विषय घेतला तर आपल्याला पचण्यासारखा नाहीये, आपल्याला समजण्यासारखा नाहीये. नाही तर तुम्ही वाचून बघा अमृतानुभव. हा, आजकाल ग्रंथ घ्यायची गरज नाही, मोबाईलवर जरी टाईप केलं तरी येतं. मग अमृतानुभवाची ज्ञानोबरायांनी निर्मिती केली, परंतु तो आपल्याला रुचण्यासारखा नाही आहे. मग ज्ञानोबरायांना चांगदेव 65ची निर्मिती केली आणि ज्याला जसं पचलं माणसाने तसंच दिलं पाहिजे बाबा. बरोबर की नाही? ज्याला जसं सुचल तसंच. एकदा काय झालं, असाच अखंड हरिनाम सप्ताह चालू होता आणि एका लेडीज कीर्तनकाराचं कीर्तन झालं. एका स्त्रीने ते ऐकलं आणि त्या स्त्रीने छत्रपती संभाजी महाराज, शूरवीर मातांचे असे चरित्र कीर्तनामध्ये सांगितले बाबा. चरित्र सांगितल्यानंतर त्या मुलाच्या आईने ऐकलं आणि ती मुलाची आई म्हणू लागली की माझाही मुलगा असाच बलवान, असा शक्तिशाली झाला पाहिजे, असा शक्तिशाली झाला. तुम्हाला माझी भाषा कळते ना? हा, काय अडचण नाही ना? कारण आपला डिस्टन्स खूप आहे. कारण मी मनमाडची, तुम्ही वैजापूरचे. हा, कारण आपली भाषा मराठी भाषा कशी पावलावर बदलत जाते महाराज. काय झालं, एकदा मी असं कार्यक्रमाला गेले आणि मालेगाव साईडला कार्यक्रम होता, जळगाव जवळ, निंबाईची जळगाव, आमच्या गावाजवळ जवळ आहे. परंतु त्यांची होती आयराणी बोली ना, आपली कशी आहे मराठी बोली. मी आले आणि कीर्तनासाठी थोडा वेळ होता, मग त्या घरी गेले, त्यांनी कार्यक्रम ठेवला होता त्यांच्या घरी. आज कसं मी मामांच्या घरी गेले, मामींजवळ बसले, मामांसोबत बोलले, तसं मी गेले आणि त्या मावशीजवळ काय केलं, उभं राहिली. मावशी चहा करत होती, हरिपाठ झाला होता, अशा दादांसारखे तिथं महाराज लोक होते, त्यांच्यासाठी चहा करत होत्या. मावशी जवळ गेले, उभं राहिले. मावशी जवळ उभं राहिले. मावशी म्हटले हाय बाई, खाली बशी घे म्हणे.
खालबशी. मग मला काही कळलंच नाही, मी मागचा पुढचा विचार केला नाही, काहीच नाही. रॅकची बशी घेतली, आजीच्या हातात, मावशीच्या हातात दिली. आणि मावशीच्या हातात बशी दिल्यानंतर मावशी मला म्हटले, हाय बाय, हाय बशी नाही म्हणजे तू खाली बशी घे, म्हणजे तू खाली बस. म्हणून तुम्हाला माझी भाषा कळते ना? हा, नाही तर भाषेचं खूप गोंधळ आहे महाराज. आपलं सगळीकडेच प्रमाण प्रसिद्ध आहे. मराठीने केला कानाडू भातारान, एकाचे उत्तर एक नोहे. एकदा काय झालं, एका मुलाने दुसऱ्या राज्यातली बायको केली आणि तो काय झाला, पहिल्याच वेळेस सासूरवाडीला गेला. सासूरवाडीला गेल्यानंतर पहिलं रेल्वेचं स्टेशन आलं. तो त्याच्या बायकोला म्हटलं, काय ग हे स्टेशन कोणतं आहे? ती म्हटली, इंडिगो. मला काय माहित. थोडा वेळ गेला, थोडा 1-2 तासाचा टाइम गेला आणि ते पुन्हा पुढे गेले. पुढे गेल्यानंतर पुन्हा त्याने विचारलं, का ग मग आता हे कोणतं स्टेशन आहे? ती म्हटली, इंडिगो. म्हणजे मला काय माहित, मला माहित नाही, काय माहित, मला हे माहित नाही. त्याला वाटलं पहिलं स्टेशन इंडिगो, दुसरं स्टेशन इंडिगो, पहिलं इंडिगो असेल, दुसरं इंडिगो असेल. ते पुन्हा थोडे पुढे गेले, तिसरं स्टेशन आलं. त्याने पुन्हा विचारलं, काय ग हे स्टेशन कोणतं? ती परत म्हणते, इंडिगो. मला काय माहित. मग त्याला काय झालं, राग आला. त्याला वाटलं ही काय करते, माझी नक्कल करते, पण ती सांगत होती मला माहित नाही. म्हणून मी तुम्हाला विचारते, मी सांगते ती तुम्हाला कळतं ना? हा महाराज, नाही तर कसं अवघड होतं. मग आपलं कुठं चालू होतं? कुठं चालू होतं? मावशी झोपल्या का काय बाई? जागीत ना? कुठं चालू होतं? तुम्ही म्हणशाल, ताई तुला कशाला बोलवलं? मग महाराज, ज्याचा जसा अधिकार आहे तसं माणसाने दिलं पाहिजे. त्या बाईने काय केलं, ते चरित्र ऐकल्यानंतर आपल्या मुलाला, 6 महिन्याच्या मुलाला काजू बदाम खायला दिले. आता मला सांगा, 6 महिन्याच्या मुलाला जर काजू बदाम खायला गेलं तर ते मरल का वाचल का जगल? वाचल का जगल? बोलत करा तुम्ही, वाचल का जगल ते मुलगा? तर ते वाचणारही नाही आणि जगणार नाही, तर ते काय होईल, मरण. कारण अधिकार तैसा दारुला मार्ग, अधिकार तैसा करू उपदेश. ज्याचा जसा अधिकार आहे त्याला तसंच दिलं पाहिजे महाराज. मग माझ्या ज्ञानोबरायांनी अमृतानुभवाचा ग्रंथ निर्माण केला, परंतु तो उच्च कोटी अधिकाऱ्यांसाठी तो ग्रंथ आपल्याला समजण्यासारखा आहे, न समजण्यासारखा आहे. आपल्याला तो समजत नाही. मग तो ग्रंथ कोणासाठी? उच्च कोटीतील अधिकाऱ्यांसाठी. विठ्ठल विठ्ठल. मग चला पुढे. ज्ञानोबरायांनी चांगदेव 65ची निर्मिती केली. कोणासाठी? चांगदेव 65चा हा ग्रंथ कसा निर्माण झाला? तर चांगदेव 65 हा ग्रंथ चांगदेव महाराजांसाठी. दत्त योगीराज चांगदेव महाराज. कोण चांगदेव महाराज? ज्यांनी काळाला ताब्यात घेतलं. महाराज, काळाला ताब्यात घेणं एवढं सोपं नाही. कारण काळ घ्यायला आलं की दत्त योगीराज महाराजांनी काय करायचं, समाधी लावून बसायचं. महाराज, काळाला ताब्यात घेणं एवढं सोपं नाही. कारण तो काळ आपली घडी घडी वाट बघत असतो. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आपण तर त्या काळाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी काय होतो, घाबरतो महाराज. परंतु त्या काळाला दत्त योगीराज चांगदेव महाराजांनी ताब्यात घेतलं. काय घ्यायला आला की समाधी लावून बसायचं. 1400 वर्ष समाधी चांगदेव महाराजांनी लावली. एकदा काय झालं, ज्यावेळेस चांगदेव महाराज समाधी लावून बसलेले होते त्यावेळेस माझी मुक्ताबाई ज्ञानोबाराय निवृत्ती दादा सोपट काका त्या ठिकाणाहून चालले होते. मुक्ताबाईने सर्व प्रकार बघितला. ज्या ठिकाणी चांगदेव महाराजांनी समाधी लावून बसलेले होते त्या ठिकाणी प्रेतांचा सडा पडलेला होता. मुक्ताबाईला काळजी वाटू लागली, क्यू येऊ लागली. त्याने मुक्ताबाई, छोटीशी 14 वर्षाची मुक्ताबाई म्हणते, का रे ज्ञानदादा, हा काय प्रकार आहे? त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणतात, अगं मुक्ता, हा जो काही प्रकार आहे ना, हा प्रकार असा आहे, हे चांगदेव महाराज आहे आणि यांच्या ताब्यात काय आहे, हे जेव्हा समाधी यांची उत्थान होते त्यावेळेस हे सर्व प्रेतांना काय करतात, जिवंत करतात. त्यावेळेस मुक्ताबाई म्हटली, अरे यांची समाधी खोलायची कधी, या प्रेतांचा सडा उठायचा कधी, त्यापेक्षा मीच काहीतरी करते. मुक्ताबाईने त्या ठिकाणी पडलेलं एक हाड घेतलं, त्याला मंत्रित केलं आणि त्या प्रेतावरून काय केलं, ओळून फेकून दिलं. जे हाड होतं तेही जिवंत झालं आणि प्रेतही काय झाले, जिवंत झाले महाराज. आणि ज्ञानोबराय मुक्ताबाई त्या ठिकाणी 4ही
भावंड निघून गेले आणि चांगदेव महाराजांची ज्यावेळेस समाधी उत्थान झाली, शिष्यांनी सर्व प्रकार सांगितला. चौघे भाऊ आले होते, असं असं झालं, असं असं केलं. मग चांगदेव महाराज विचार करू लागले, कोणीतरी काय उच्च अधिकारी असले पाहिजे. आणि मग काय केलं, चांगदेव महाराजांनी काय केलं, त्या चौघही भावांना काय केलं, भेटण्याचा निर्णय घेतला. आणि निर्णय घेतल्यानंतर पत्र लिहायचं ठरवलं. आता पत्र लिहायचं ठरवलं, परंतु पत्रात लिहावं काय, तीर्थरूप लिहावं तर वयाने लहान, आणि आशीर्वाद लिहावं तर ज्ञानाने मोठे, नेमकं लिहावं काय हे चांगदेव महाराजांना कळना महाराज. आणि मग कळाना, मग काय केलं चांगदेव महाराजांनी, कोरच काय कागद तिकडं पाठवून दिला. आणि त्यावेळेस काय मोबाईल होता का दादा, हा इन्स्टाला मेसेज नाही, व्हॉट्सअपला मेसेज नाही, सगळं कशाच्या द्वारे चालायचं, पत्र. आता तर माणसाने मोबाईलचा एवढा वापर वाढवला, तो मोबाईल जर उशाला नसला ना दादा, लोकांना झोपच लागत नाही. ते झोपेत सुद्धा जाऊन पाहत आहे का नाही मोबाईल उशाला, इतका त्याचा वापर वाढला महाराज. हा मग चांगदेव महाराजांना ते कोरं पत्र पाहिल्यानंतर मुक्ताईच्या हातात ते पत्र पडलं. आणि मुक्ताई ज्ञानोबरायांना म्हणते, अरे दादा, हा चांगदेव 1400 वर्ष जगला, पण कोराचे कोरं राहिला. 1400 वर्ष जगण्याचा काही फायदा झाला नाही. त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणतात, अगं मुक्ताबाई, राहू दे, कागद कोरा आहे ना तेच चांगलं आहे, कागदावर काही लिहिलं नाही ना तेच चांगलं आहे का, आपल्याला त्याचा काहीतरी चांगला उपयोग करता येईल. मग ज्ञानोबरायांनी त्या कोऱ्या कागदावर 14 ओव्या लिहिल्या आणि चांगदेव महाराजांना ते पाठवलं. तेव्हापासून चांगदेव 65 ची निर्मिती झाली. विठ्ठल विठ्ठल. मग ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. ज्ञानेश्वरी म्हणजे काय, ज्ञानेश्वरी कशावरची आहे, ज्ञानेश्वरीचा उपयोग काय. ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवरची टीका. शक्य 1272 पै टीका केली ज्ञानेश्वरी. गीतेवरची टीका म्हणजे ज्ञानेश्वरी. मग ज्ञानेश्वरीचा अधिकारी कोण, श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा. ज्ञानेश्वरीचा अधिकारी अर्जुन महाराज. हा कारण श्रवण भक्ती तेवढी महान लागती. श्रवण केलं जनक राजाने, श्रवण केलं जनक राजाने. ज्यावेळेस जनक राजाची नगरी जळत होती, त्यावेळेस जनक राजा म्हणतात, माझं काही जळत नाही, आणि जे जळतंय ते माझं पायही जळला तरी जनक महाराज म्हणतात, माझं काही जळत नाही. संजय म्हणतात की हे जे काही ज्ञानेश्वरीचं आयतं ताट होतं ते भगवान परमात्म्याने अर्जुनासाठी वाढलं होतं, परंतु आम्ही आयत्या वेळेला गेलो, त्याचा फायदा आम्हालाही झाला. काही काही असतातच महाराज गावात सुद्धा तसेच, बरोबर आहे का नाही दादा, तुम्ही इथलेच का नाही ना, बरे. काही काही असतात महाराज गावात, वर जगे आहेत का तुमच्या गावात कोणी असं म्हणून, आता बाबा उद्या म्हणा मला कीर्तन करायचं असलं तर ते सोडून बरं का, त्यांचं काय मी नाव घेत नाही. वर जगे वर जगे भगवान परमात्म्याने हे जे काही ताट वाढलं होतं ते अर्जुनासाठी होतं. आणि संजय म्हणता, आम्ही काय केलं, आयत्या वेळेला गेलो. असे वर जगे असतात महाराज. एका गावात काय झालं, एक असाच वर जाग्या होता. आता गावात कसं एखादा माणूस असा असला की गावच्यांना माहिती असतं, परंतु जे नवीन येतं त्याला काही माहित दादा नसतं. हा मग नवीनच एक शिक्षक जोडपं बदली होऊन गावात आलं. गावात आल्यानंतर मग हा वर जाग्या काय करायचं, याला तर संधी सापडली. तो काय करायचा, सकाळी सकाळी जेव्हा त्या शिक्षकांचं जेवायचं टाइम का, त्यावेळेस त्यांच्या घरी जायचं, म्हणायचं राम राम जय हरी. असं म्हटलं माणूस काय म्हणतो, या मध्ये बसा, चहा घ्या, जेवण करा. याचं 1 दिवस झालं, 2 दिवस झाला, हा नित्याचाच 8-10 दिवसाचा त्याचा काय झाला, क्रम झाला महाराज. मग काय झालं, शिक्षकाला त्याच्याबद्दल काही वाटत नाही काही, कारण शिक्षकांचं मन कसं, ते पोरांना सगळे सांभाळायची सवय असते, म्हणून हेही सांभाळायचं काय, एक वाढलं तर काही वाटत नाही. पण शिक्षिका जरा तापट होती, रागट होती. इथं शिक्षक कोणी बसलेले नाही ना, ते असते तर सोडून बरं का, त्यांच्या घरच्या वाल्या बी सोडून. महाराज शिक्षिका जशी तापट होती, म्हणे हे काय दररोज तर 2 माणसाचा स्वयंपाक करते म्हणे, आणि तिसरं येऊन बसतं, मला हे परवडत नाही. तुम्ही आता काहीतरी बंदोबस्त करा, नाही तर मैं मायके चली जाऊंगी. बस अभंगाचं प्रमाण नाही महाराज. हा तुम्ही आता काहीतरी बंदोबस्त करा, नाही तर मी कुठं जाईल. आमच्या स्त्रियांचं ते नाही सोपं आहे महाराज. काही जरी थोडा जरी भांडण झालं, बॅग भरायची कुठं, आणि त्यातल्या सरकारनं आमच्यावर जास्त कृपा केली. आता तुम्ही पहा ना, बस मध्ये सगळ्यात जास्त गर्दी कोणाची आहे, हा स्त्रियांची. लग्नात सगळ्यात जास्त गर्दी, कुठलाही कार्यक्रम असू द्या, सगळ्यात जास्त गर्दी कोणाची आहे,
हा आता आजकाल स्त्रिया काय म्हणतात माहिती का, हे बघा तुम्ही काही जास्त लोड घेऊ नका, रिकामा भाड्याला 100-150 घालायचे ते काय परवडणार नाही. तुम्ही काय करा, मी लग्न पाहते 100-1 रुपये आहेर करते, 20 रुपयाचं भाडं होईल, 100 रुपयाचं आहेर होईल, तिथंच पुढं पोरगी राहते, तिलाही माझं भेटणं होईल, नातवायला भेटणं होईल. तुम्ही काय करा, तुम्ही घरीच राहा, तुम्ही तुमच्या गाई पा, वासरं पा, शेळ्या पा, कोंबड्या पा, मांजरं पा. मी काय करते, सगळं काय करते बघून येते, मग काय करते घरी येते. या अर्ध्या तिकिटाने खूप अवघड केलं महाराज. पहिलेच महिला पुढे आणखी पुढे गेल्या, विठ्ठल विठ्ठल. आणि त्याच गटात ते फुकट भाड्यावाल्यांचं लय आवडतं. आता मी तुम्हाला खरं आमच्या गावात मनमाडचं तुम्हाला मी सांगणार आहे, खरं आहे, खरं उदाहरण आहे बरं काही, असंही करतं ते करतं नाही. आपल्या नवरात्रातलाच विषय आहे. त्याच दिवशी आम्ही सुद्धा गेलो होतो बसनी, फुकट भाड्यावाल्यांचं सांगते बाबा मी, इतकं अवघड झालं. एक बाबा वणीला गेले नवरात्रात दर्शनाला, सकाळची गाडी निघाली, ती संध्याकाळी गडावर पोहोचली. पोहोचल्यानंतर काय झालं, खूप गर्दी होती, सगळे प्रवासी उतरले, कंडक्टर आणि बस ड्रायव्हर तिथं बसले होते, कारण त्यांना रिटर्न कुठं यायचं होतं, वापस यायचं होतं, रिटर्नची त्यांची खेप होती. हे सगळे प्रवासी उतरले. बाबांनी जेव्हा गडावर गर्दी बघितली, बाबांनी काय केलं माहिती का, बाबा ते कंडक्टर म्हणू लागले, बाबा आला ना आता, उतरा ना. बाबा म्हटले तुम्ही कुठे जाणार आहे, म्हणे आम्ही वापस जाणार आहे. म्हणे हे बघा मी इथूनच देवीला नमस्कार करतो आणि पुढे येतो रिटर्न. येत जर भाडं असतं तर बाबा 2 दिवस वणीला राहिले असते का नाही, दर्शन घेऊनच. महाराज एवढे फुकट भाड्याने अवघड केलं, विठ्ठल विठ्ठल. मग ती शिक्षिका म्हणते तुम्ही आता काहीतरी बंदोबस्त करा तरच मी राहील, नाही तर मी राहणार नाही, मी राहणार नाही. मग ते शिक्षक म्हणतो हे बघ आता मी तर काही पर्याय करू शकत नाही, पण आपण एक ट्राय करून बघू. तो वर जागे ज्या वेळेला आला की तू माझ्याशी भांडायचं, मी तुझ्याशी भांडल. मी म्हणाल तू भाजी खारट का केली, तू मला भांडायचं, मी तुला भांडल, मी तुला खोटं खोटं मारल, तू खोटं खोटं पलंगा खाली जाऊन बसायचं, मग तू आपलं भांडल बघून काय होईल, निघून जाईल. महाराज संध्याकाळी ठरल्याप्रमाणे झालं. हा म्हटलं काय गं भाजीला मीठ जास्त झालं. ती म्हटली अहो असं कसं झालं, दररोज मीच बनवते, तुम्ही काय बाहेरून आणतात का. असं करता करता त्यांचं भांडणं झाले महाराज. आणि भांडणं झाल्यानंतर याने खोटं खोटं लाईट बंद केला आणि तिला मारू लागला. तो वर जाग्या होता, तो हे सर्व बघत होता. तो म्हणला आज आपलं काही खरं नाही. आणि तो काय झाला, बाहेर गेला आणि बाहेर दरवाजाच्या बाहेर उभा राहिला. आणि यांचं मग ते भांडण मिटल्यानंतर यांना वाटलं तो गेला आणि हे जेवायला बसले. ही म्हणू लागली मी कसं खोटं खोटं मोठ्याने बोलले. तो म्हटलं मी कसं खोटं खोटं तुझ्याशी मोठ्याने बोललो, मी कसं खोटं खोटं हाणलं. तो जो वर जाग्या होता तो बाहेरच उभा होता. तो बाहेरून मध्ये आला म्हणू लागला खोटं खोटं होतं वय, मी कसं खोटं खोटं बाहेर गेलो. असे हे वर जागे असतात. म्हणून भगवान परमात्मांनी हे जे काही ताट वाढलं होतं ते अर्जुनासाठी होतं. पण संजय म्हणतात की आम्ही काय होतो आयत्या वेळेला गेलो आणि त्याचा फायदा आम्हाला सुद्धा झाला. मग ज्ञानोपरायणी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अर्जुनासाठी, परंतु तो सगळ्या जगाचा कल्याण त्या ज्ञानेश्वरीने झाला महाराज. परंतु ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या अशा आहेत त्याही आपल्याला समजण्यासारख्या नाही. मग हा ज्ञानोपरायणी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ निर्माण केला. विठ्ठल विठ्ठल. मग काही सांसारिक लोक होते, ते ज्ञानोपरायांकडे गेले आणि ज्ञानोपरायांना म्हणू लागले का हो ज्ञानोपराय, तुम्ही सांगतात की सर्व जे काही ग्रंथ आहे ते उच्च कोटीतल आहे, ते आम्हाला समजण्यासारखे नाही, रुचण्यासारखे नाही. आम्ही तर साधक आहोत, आम्ही तर संसार आहोत आणि संसार पाहून पाहून परमार्थ आम्हाला करायचा आहे. आणि संसार पाहून परमार्थ करणं एवढं सोपं नाही. ज्ञानोपराय आम्हाला खूप कामे असतात, आम्हाला जनावरं बघावं लागतात, पोरांची शाळा बघावं लागते, शेती बघावं लागते, नोकरी असली तर जॉब, सर्व काही करता करता आम्हाला काय करावं लागतं, परमार्थ करावं लागतं. आम्हाला काहीतरी साधा असा काही पर्याय असेल तर सांगा. मग ज्ञानोपराय सांगतात ठीक आहे तुम्हालाही सांगतो. काय अभंगाच्या 3ऱ्या चरणात
वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. जीवे वेगू करी, ज्ञानोबा म्हणतात वेगाने का करायचं? कारण आपल्या आयुष्याचा थोडाशी काय आपल्याला भरोसा नाहीये. मग त्या भगवान परमात्म्याची जर प्राप्ती आपल्याला करायचं असेल तर काय करायचं? संसारात राहायचं, संसार सोडायचा नाही. परंतु त्या संसारातून थोडासा वेळ काढायचा आणि काय करायचं? भगवान परमात्म्याचं काय करायचं? नामस्मरण करायचं, नामचिंतन करायचं, जेणेकरून आपला संसारही सफल होईल आणि परमार्थही काय होईल? सफल होईल. महाराज कोणतेही संत महात्मे सांगत नाही की तुम्ही संसार करा आणि संसार सोडा आणि परमार्थ करा, आणि कोणतेही संत सांगत नाही की तुम्ही परमार्थ सोडा मग संसार करा. मनुष्याचे जर संसाराचे दोन्ही चाक व्यवस्थित असले, दादा तुम्हाला काय अनुभव नाही ना? नसल. पण दोन्ही चाक जर व्यवस्थित असेल तर संसारही चांगला होतो आणि परमार्थही चांगला होतो, आणि माझ्या संतांनी ते केलंही. परंतु ज्ञानोबा म्हणतात की जीवे वेगू करा, असोनी संसारी जीवे वेगू करा. का? संसारात असल्याने वेगाने परमार्थ काय करायचा? कारण आयुष्य हे थोडंच आहे. आपण म्हणतो काय करू आता? एका मुलाचं लग्न झालं का दुसऱ्याचं लगेच उरकू आणि लगेच आपण काय करू? वारीला होत नाही. पहिल्याचं लग्न होत नाही, त्याचं पोरग सांभाळणं होत नाही, लगेच दुसऱ्याचं येतं. ते शाळेत जावं असतो तर आजीला ना आजोबाला सुट्टीच नसती बाबा. मी तर लय अनुभव घेतला त्यातला बर का. सुट्टीच नसती, ते होत नाही. ज्ञानोबा म्हणतात तुम्ही संसारात कितीही तुम्ही कष्ट करा, कितीही तुम्ही त्या संसारासाठी धडपड करा, त्यात तुम्हाला समाधान शांती मिळणार नाही, तुमचं समाधान त्या संसारामध्ये होणार नाही. परंतु तुम्ही संसारात राहून वेगाने परमार्थ करा, लवकर तरुण वयात परमार्थाला लागा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे बघा आता या दादाचं वय आहे का? आता काही लोक म्हणतात का जाऊ आता 50 एक झालं का सगळं घरचं आवडलं का जाऊ वारीला. पण वारी होती का तेव्हा? हातपाय वारी करतात का? अशा वयात जर परमार्थ केला तर त्याच्या आई वडिलांना सुद्धा आनंद वाटत नसेल का बरं? हा, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटते तेव्हा. आई बापाला हरिक वाटण्यापेक्षा देवाला त्याचा हरिक वाटतो. माझा अशा वयात जर परमार्थ केला तर आनंद वाटतो की नाही? आणि ती करायला पण सगळे समजदार लागतात बरं का दादा, सगळे समजदार लागतात. नाही तर काही गावात बाबा भजनी मंडळी असतात. हा, एखादा जर छोटासा मुलगा टाळ घेऊन उभा राहिला ना, मग ते म्हणणार नाही बघ 1 2 3 असं वाजव, 1 2 3 असं वाजव, याला 3 ताल म्हणतात, तू असं वाजव, तू धागिना ताल असं बोल वाजव, तुला येईल वाजवतो तू भजनात येत जाय गावात म्हणत जा. तसं ते म्हणत नाही बाबा. ते जर म्हणायला लागलं ना कसं ते बघ गप गप ते हुकला ना ताल, मग तो ते पोरगे काय म्हणतं माहिती का? बाबा हा टाळ आहे तुमचा आणि ही माळ आहे तुमची. मग ते काय वेगळं वर्णाला जातं बाबा. जर आपण अशा तरुण मुलाला जर प्रबोधन केलं, त्याचं जर त्याला समजून सांगितलं तर आपलाही आपण कुठेतरी टिकणार आहोत. नंतर सगळा परमार्थ कोणाकडे? तरुणांकडे महाराज. म्हणून त्यांना काय केलं पाहिजे? सांगितलं पाहिजे. मग ज्ञानोबा म्हणतात तुम्ही संसारात राहा, संसारही करा, परंतु वेगाने काय करा? परमार्थ करा. म्हणजे काय होईल? तुमचा संसारही सफल होईल आणि परमार्थही सफल होईल महाराज. हा, आणि आमच्या संतांनी ते केलं सुद्धा बरं का. हा, माझ्या तुकोबरायांनी संसारही केला, परमार्थही केला. माझ्या सावता महाराजांनी संसारही केला आणि परमार्थही केला. एवढंच नाही महाराज, आमच्या संतांच्या घरी साक्षात तो भगवान परमात्मा संसारातले काम करू लागण्यासाठी आला. कशाच्या जोरावर? फक्त भक्तीच्या आणि नामस्मरणाच्या जोरावर महाराज. माझ्या चोखोबरायांच्या घरी हा भगवान परमात्म्याने जे काम करू नये ते काम सुद्धा केले महाराज. माझ्या चोखोबरायांच्या पत्नीचा महिनेभरात आले होते. महिनेभरात आल्यानंतर चोखोबरायांची बायको म्हणते, पत्नी म्हणते, अहो ऐका ना, 9वा महिना संपत आला, तुम्ही काय करा? तुमच्या बहिणीकडे जा आणि बहिणीकडे जाऊन काय करा? तुमच्या बहिणीला इथे घेऊन या. मग हे ऐकल्यानंतर चोखोबराय जे होते ते निघाले. कोणाला? बहिणीला आणण्याकरता. आणि बहिणीला आणण्याकरता निघाल्यानंतर मला सांगायचं काय, जर आपण संसार आणि परमार्थ जरी चांगला केला तर भगवान परमात्मा आपल्या घरी कामे सुद्धा करतो महाराज. हा, तर
निघाले ते आणि निघाल्यानंतर त्यांना दिंडी दिसली चोखोबरायांना आणि ते दिंडीचा आनंदच वेगळा असतो महाराज. त्या भजनाचा आनंद जर ऐकला तर हा सुख सोहळा स्वर्गी नाही आणि स्वर्गीची आम्हाला इच्छित ती देवाने मृत्यू रोखी व्हावा जन्म आम्हा. ह्या सुख सोहळा आहे दिंडी कीर्तन हे जे आहे ते वरती सुद्धा देवतांना सुद्धा बघण्यात येत नाही, तो आपल्या इथे आहे महाराज. आणि तो आनंद पाहिल्यानंतर चोखोबराने जे काम सांगितलं होतं ते काम तर ते विसरून गेले आणि चोखोबराय पंढरपूरच्या दिंडीमध्ये गेले आणि दिंडीमध्ये गेल्यानंतर त्या भगवान परमात्म्याला टेन्शन येऊ लागलं की यांना काम काय सांगितलं होतं, बहिणीला घेऊन यायचं आणि चोखोबराय कुठे निघाले दिंडीला. मग तो भगवान परमात्म्याने काय केलं, चोखोबरायांच्या बहिणीचं रूप घेतलं आणि चोखोबरायांच्या दारावर काय केलं, थाप मारली. चोखोबाची बहीण पत्नी झाला शारंग झाला शारंग धरण वहिनी उघडा दार हाका मारी. तो भगवान परमात्म्याने चोखोबाच्या बहिणीचं रूप घेतलं आणि चोखोबरायांच्या घरी आले. घरी आल्यानंतर आता महिला मंडळी तुम्हाला माहिती असेल बाळगीचं काम काय थोडं असतं का, हा मावशांनो थोडं असतं का. ते पोरग पाहिजे, त्या बाईचं खायला करायचं, ते शीचे कपडे धुवायचे, किती काम असतात. परंतु हे सर्व काम माझ्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याने केले चोखोबरायांच्या घरी. कारण चोखोबरायांचं नामस्मरण चोखोबरायांची भक्ती तशी होती महाराज आणि सर्व काम करू लागले. मग काही दिवस झाल्यानंतर चोखोबराय घरी आले. 1.25 महिना झाला भगवान परमात्मा निघून गेले. घरी आल्यानंतर चोखोबरायांची पत्नी म्हणते, अहो ऐका ना, तुमची बहीण आली होती हो, खूप कामे केली तिने, माझे सर्व बघायची, आडावरतून पाणी आणायची, सर्व काम त्या चोखोबराय त्या तुमच्या बहिणीने केले हो. एक काम करा ना, त्या बहिणीसाठी 1500ची साडी तुम्ही आणा, आपण त्यांना काय करू देऊ, असं म्हणतात का तुम्ही, हा म्हणतात का. अहो जाऊ द्या, आता मागच्या वर्षी ताईला लई छान साडी घेतली होती, या वर्षी घरात असं म्हणतात का. हा कुशाल हास्यात मावशी आता ती काय तुमच्याकडं, हा आमच्याकडे मेल्यावर माणसं जातात, तुमच्याकडं या विठाल विठाल. बरं झालं ते आले, नंतर लोक म्हणायला नको ताईच्या कीर्तनाला कुत्र बी नव्हतं. बसा बसा गेलेत ना आता. कुठे चालू होतं मावशी आपलं, हा कुठे चालू होतं नाही का लक्षात. तुमच्या मैत्रिणीने संक्रांतीला कोणती साडी घेतली होती, कलर कोणता होता, हा का हो मामी, कुठे चालू होतं, हा गुलाबी कलरची घेतली होती का. महाराज चोखोबरायांच्या घरी भगवान परमात्म्याने सगळे काम केले आणि मग ती चोखोबरायांची बहीण म्हणते काय, द्या तुमच्या बहिणीला एखादी साडी. तेव्हा चोखोबराय म्हणतात, अगं नको ना असं मला बोलू तू उलट, अगं माझ्या नाही लक्षात राहिलं, मी ते जेव्हा तिकडे गेलो ना माझ्या लक्षातून गेलं की मी कोणत्या कामासाठी गेलो होतो, मी त्या भगवान परमात्म्याच्या भजनात काय झालो होतो, तल्लीन झालो होतो. महाराज अशी जर भक्ती आणि असा जर परमार्थ केला, असं जर भगवंताचं मनापासून चिंतन केलं तर तो भगवान परमात्मा आपल्या घरी काय करतो, काम करण्यासाठी येतो. विठ्ठल विठ्ठल. एवढंच नाही, माझ्या सावतोबांच्या शेतामध्ये सुद्धा भगवान परमात्मा काम करू लागायचा फक्त नामस्मरणाच्या जोरावरती. एवढंच नाही, या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलत नाही. वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता, राहिली अनंता मग कोठे.
म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राण हले जो जगाते चालविता. असा असणारा भगवान परमात्मा माझ्या नातरायांच्या घरी 36 वर्ष काम करतो महाराज. किती? 36 वर्ष. मी सांगत नाही, प्रमाण आहे. कायावरीने पाणी जाती चक्रधारी गाये. कायावरीने पाणी जाती चक्रधारी गाये. नामस्मरण केलं तर तो आपल्या घरी काम केल्याशिवाय राहणार नाही महाराज. तुम्ही म्हणशाल ताई काही सांगतात, हे बघा देव काय काठी घेऊन माग लागत नाही. तो अदृश्य रूपाने आपले काय करत असतो? काम करत असतो. तो अदृश्य रूपाने आपल्यावर आलेले संकट काय करत असतो? पुढे उभा राहे सांभाळे. आपल्याला तो काय करत असतो? मागं पुढं काय करत असतो? सांभाळत असतो. मागं पुढं उभं राहून काय करतो? आपलं संरक्षण करत असतो. परंतु त्याला काय करावं लागतं? मनापासून शरण जावं लागतं. मनापासून त्याचं नामस्मरण नामचिंतन करावं लागतं. आणि देवाला दुसरं तिसरं काही नको. देव फक्त काय आहे? भावाचा प्रेमाचा भुकेला काही नको. त्याला फक्त त्याच काय आहे? दुष्काळ आहे. जसा आपल्याला कशाचा आहे? तुम्हाला नसेल बर का बाबा पाण्याचा, आहे का? आमच्याकडे तर एवढं अवघड आहे बाबा, काय सांगावं तुम्हाला. लय अवघड परिस्थिती आहे. इतकी अवघड परिस्थिती पाण्याची विचारूच नका. 8-8 दिवसाला यायचं बाबा, ते बी बंद झाला. खूप अवघड आहे. आता वरून रायाची जरा या वर्षी लवकर कृपा झाली तर बरं होईल. नाहीतरी माझ्या शेतकरी राजा मागे खूपच संकट असतात बाबा, नाही का? हे जर पावसाने साथ दिली तिकडे व्यापारी देत नाही, आणि त्यांनी साथ दिली का हे देत नाही. परंतु देवाला कशाचा दुष्काळ आहे? फक्त प्रेमाचा. भगवंत सुद्धा गीतात सांगतात, तुम्ही मला जास्त काही अर्पण करू नका.
तुम्ही म्हणाल हे द्या ते द्या, हे देतो ते देतो, असं करा, काही गरज नाही. तुम्ही फक्त काय करा, एक झाडाचं पान तोडा आणि मला वा. पण कसं? मनापासून, प्रेमाने, भक्तीने. पत्रम पुष्पम फलम तोरम यो मत भक्त्या प्रयच्छति तदं मृत्युपर्हत मशनामी प्रेतात्मना. भगवान परमात्मा गीतेच्या 15व्या अध्यायात सांगतात, काही गरज नाही, तुम्ही मला काही वाहू नका. तुम्ही काय करा, फक्त भावापासून काय करा, मनापासून माझे काय करा, नामस्मरण करा, श्रद्धा ठेवा माझ्यावर. मी तुमचे सर्व संकट काय करेन. श्रद्धा ठेवली तर आपल्या मनात काय आहे, अंतर चित्तामध्ये काय आहे ते सुद्धा त्याला काय होतं, समस्त. अंतरीची घेतो गोडी. इतका तो भगवान परमात्मा श्रेष्ठ आहे. मग काही साधक मंडळी ज्ञानोबरायांकडे गेले आणि ज्ञानोबरायांना म्हणू लागले का, हो ज्ञानोबराय, तुम्ही म्हणतात का त्याचं नामस्मरण करा, नामचिंतन करा, संसारात राहा, पण भगवान परमात्म्याची सेवा करा का. हो ज्ञानोबराय, संसार करायचा, नामस्मरण करायचं, नामस्मरण करायचं, परंतु त्या भगवान परमात्म्याचा जर विचार करून गेलो तर त्याला किती नावं आहे, अनेक नाव आहे. मग नेमकं आम्ही नाव घ्यायचं कोणतं. एवढ्या नावं जर आम्ही घेत बसलो तर आम्हाला परवडणार नाही. मग ज्ञानोबराय म्हणतात दुसरं तिसरं काही नका घेऊ, काय घ्या अभंगाचं दुसरं चरण. हरी मुखे महाराज. एवढं सोपं नाही गायन करणं, पखवाज वाजवणं. तुम्ही बघा आळंदीला गेल्यानंतर घाटावरती पोरं प्रॅक्टिस करत राहतात महाराज, बोट फुटलेले असतात, रक्त निघतं तरी काय करत असतात. तुम्ही आळंदीला शिकले का दादा? विचारा दादा नाही.
पाठी थंडीचे जरी दिवस असले तर थंड पाण्याने इंद्रायणी आंघोळ करतात आणि तिथंच प्रॅक्टिसला बसतात. एवढी साधी तपस्या नसते त्यांची तपश्चर्या महाराज. हा बोटा फुटतात तेव्हा तो पखवाज वाजवतो, तो एक बोल निघतो. महिना प्रॅक्टिस करावं लागते. बघा ना, कीर्ती मूर्ती लहान आहे पण कीर्ती किती मान आहे बघा बरं. हा अहो एवढं गायन करणं कीर्तन करणं सोपं नाही. आपण चार चौकात बसून लय गप्पा मारू शकतो, पण त्याच गप्पा जर आपल्याला म्हणतो ना माईकवर येऊन मारा होतं बाबा, एवढं सोपं नाहीये. खाली बसून खूप बोलता येतं. बघा एवढं जागा आहे पण किती छान, खूप गोड गळा आहे, खूप छान गायन करतो. हा मग ज्ञानोबराय म्हणतात का तुम्ही काय करा, जास्त नाव नका घेऊ, काय करा फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एवढ्या पुण्याची गणना काय तुम्ही कोणीही या पुण्याची गणना करू शकत नाही. पर्वत एवढे जरी पातका आपल्या असतील, पाप जर असतील ते सुद्धा जाळण्याची ताकद या हरिमुखे मनामध्ये, हरिमुखे मनामध्ये. हा पर्वताप्रमाणे पातक करणे आणि वज्रलेप होणे भक्तासी, एवढी ताकद त्या नामामध्ये आहे हरिमुखे मना. आपण कितीही तीर्थयात्रा केल्या आणि ग्रहणाच्या काळात किती गावी दान केलं, किती अन्नदान केलं, किती वस्त्र दान केलं, याचं जेवढं पुण्य साचतं तेवढं पुण्य एका नामामध्ये आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मग कसं घ्यायचं त्या भगवान परमात्म्याचं नाव? मोठ्या प्रेमाने करा, मोठे दोन्ही हात वरती करा, करा मागचे करा. मला सगळं दिसतं, तुम्हाला दिसत नसतं बरं का. टोपीवाले बाबा माग बसले महिलांच्या मागे, करा वरती हात. राहू द्या सकाळी काकड्यापर्यंत. काकडा आहे ना गावात? नाही तर बाबा आजकाल परमार्थाचं खूप अवघड झालंय. सोहळे एवढे मोठे करतात कीर्तनाचे, पण विना नाही. सकाळी काकडा तर कोणी आता मोबाईल वर लावतो, एवढं अवघड झालं. नियम संतांनी जे नियम लावून दिले ते आपण पाळलेच पाहिजे. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत तेने जे पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काय. हात वरती करा, तुम्हाला कोणी खाली करायला, करा हात वरती. मोठ्या प्रमाणे भजन करायचंय. विठोबा भारलीचे बाबा. हातावर करा, सांगावं लागत तुम्हाला, खाली करा. हा मायला वाटलं असं बांगड्या फुटत का, मी पाकिटातून पैसे दिले असतील. हा इतके चाप्टर लोक यावं का नाही परत मामा तुमच्या गावाला? हा नाही चाप्टर सांभाळून राहावं लागेल पण काय लोकांपासून. मला वरती करावं, सांगावं लागतं, खाली करावं. असं सर्वांनी प्रेमाने भजन केलं. जर त्या भगवान परमात्म्याचं प्रेमाने भजन केलं तर मी तुम्हाला पुरावे दिलेस. तो भगवान परमात्मा आपल्या घरी काम करतो, आपण करतो, यात काही नवल नाही. त्या भगवान परमात्म्याचं भजन महान थोर व्यक्तीने केलं महाराज. भगवान परमात्मा सुद्धा करतात. भजन करी महादेवन रामपूजी सदाशिव. एवढंच नाही, माझ्या शबरी मातेने सुद्धा मी नेहमीच सांगत असते शबरी मातेचा दृष्टांत महाराज. त्या शबरी मातेने सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं, परंतु असं नामस्मरण केलं की त्या
जगाच्या मालकाला चालकाला शबरी मातेला भेट देण्यासाठी यावं लागलं महाराज. असं नामस्मरण केलं. कसं नामस्मरण केलं, का केलं तर शबरी मातेचा जर आपण विचार केला तर राजकन्या होती, राजघराण्यातली मुलगी होती महाराज. आता मुलगी जर वयात आली तर माणसाला काय लागतं, तिचं काय करावं लागतं, कन्यादान करावं लागतं. कन्यादान करावं लागतं. कन्यादान केलं म्हटल्यावर अन्नदान, हे आपली संस्कृती आहे. कन्यादान केलं की अन्नदान आपल्याला करावंच लागतं महाराज. मग शबरी मातेचा विवाह ठरल्यानंतर शबरी मातेच्या वडिलांनी 12 बोकड्याची दावण लावली. अशी बांधले ती 12 बोकड. शबरी मातेने विचारलं का हो हे कशासाठी. त्यावेळेस शबरी मातेचे वडील म्हणू लागले, अगं शबरी, उद्या तुझा विवाह आहे आणि विवाह असलं, कन्यादान असलं की अन्नदान हे करावंच लागतं. त्याच्यासाठी हे अन्नदान देण्यासाठी हे काय आहे इथं आणलेले आहेत. त्यांचा उद्या काय आहे, बळी जाणार आहे, जीव जाणार आहेत. त्यावेळेस शबरी माता म्हणू लागली, माझ्यामुळे जर या निष्पाप जीवाचा जीव जाणार असेल तर मला हे लग्न नकोय, हे लग्न नकोय. आणि वडिलांनी जर कन्यादान करायचं ठरलं तर अन्नदान हे करावाच लागणार आहे महाराज. त्या काळातलं होतं. आता लय अवघड झालं बरं का महाराज. तुम्ही घ्या असली नातेवाईकात पाहूनच ठेवा बरं का माझं, ऐका तुम्ही. एवढं अवघड झालं महाराज. आता पोरींचं लय 8 दिन आले. का बरं येणार नाहीत, पोरी मनापासून अभ्यास करतात. आज तुम्ही बघा प्रत्येक गावामध्ये मुलांपेक्षा मुली जास्त हुशार आहेत, जास्त नोकरीला सुद्धा आहे महाराज. मनापासून अभ्यास करतात त्या, कारण त्यांना आई वडिलांची काय असते, काळजी असते. काही पोरंही असतात, तसं मी मुलांचंही म्हणत नाही, मुलंही असतात, अभ्यास करतात. परंतु मुली खूप छान म्हणजे पुढे जातात महाराज. आणि त्यांचे आजचे दिन आहेत. कारण आजकाल पोरांचं असं झालं, पहिल्या काळात नवरदेव म्हणायचं बर का, जमायच्या वेळेस 4-5 असे वयस्कर लोक जायचे बर का महाराज. आणि गेल्यानंतर ठरवाठरवी व्हायची, हुंडा गुंडा असं तसं, टीव्ही पाहिजे, गाडी पाहिजे, बुलेट पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. नवरदेवाच्या अशा मागण्या असायच्या बाबा. आता नवरदेव म्हणतो, हे बघा मामाची जर पोरगी असली तर मामा मला हंडा नकोय आणि हुंडा नकोय, गुंडा सुद्धा नकोय. हे बघा मामा डीजे ही मीच लावतो, माझं वराड ही मीच नाचवतो, तुम्ही काय करा फक्त पोरगी द्या. एवढी अवघड परिस्थिती झाली महाराज. आजकाल मुलींची खूपच अवघड झालंय आजकाल मुलांचं. परंतु त्या काळाची काय होतं आणि त्यामध्ये कोरोना आला तेव्हा तो मस्त होता, एकदम भारी होता. मुलींच्या बापाचा एवढा खर्च कमी होत होता बाबा, खूप चांगला होता कोरोना. खूप काही शिकून गेला होता लोकांनी. 1-2 वर्ष त्याचा नियम पाळला, शिकले काहीतरी त्यातून. परंतु आता काय झाले, परत विसरून गेले. मुलीच्या बापाचा खर्च कमी होत होता. वाजारी मंडळी यायचं म्हणजे पोलिसाच्या धाकाने येतच नव्हते, बोलवलं तरी टोले खासणार. कारण आमचं बी लॉकडाऊन मध्येच होईल बरं का बाबा. आता मी त्यांना आणलं नाही, कारण ते तिकडे मालेगावला शिरसोंडीला आहे, मी इकडे, नाही तर दोघं आलं असतो जोडीला. तिकडे अगोदर त्यांनी घेतलेला होता कार्यक्रम. मग हे बघा, आपण कितीही मोठे लग्न करा, तुम्ही सांगा मला, कितीही मोठं लग्न करा. मामा मला म्हटले, पाय धुत होते म्हणे, तू लग्नाला बोलावलं नाही. म्हटलं घ्या मग आता धुवून. तेव्हा तुम्हाला पुण्य भेटलं नाही भाजीचं. मग मामांनी एकदम छान स्वागत केलं, दोन्ही मामांनी मामींनी. तर मग काय झालं, लॉकडाऊन मध्ये लोकांना काहीतरी शिकायला भेटलं. आपण मला सांगा, तुम्ही कितीही मोठं लग्न करा, कितीही त्या लग्नात खर्च करा आणि एखाद्याला दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी संध्याकाळी विचारा, त्या मुलीच्या बापाने एवढे कष्ट करले असतात, एवढे घाम गाळलेले असतात त्या मुलीच्या लग्नासाठी. आणि आपण एखाद्याला विचारा फक्त का हो लग्न कसं झालं, लग्न तर खूप मोठं होतं, लग्न कसं झालं, तो म्हणतो काय राम भाऊ काय ते लग्न, डबल गुलाबजामुनच नाही आले बुंदीत. म्हणतो का लग्नात बुंदी आणि गुलाबजामुनची परत वाढच आली नाही. म्हणतो का असं कोणी चांगलं झालं, काहीतरी कमीपणा दाखवा, कितीही खर्च केला तरी कोणी चांगलं म्हणत नाही. आणि आजकाल लोकांची तशी मनस्थितीच नाही कोणाला चांगलं म्हणायची. कोणी जर नाही का खूप असं एखादा माणूस व्यसनी असेल आणि तो परमार्थाला लागला ना, लोक काय म्हणतात माहिती बाबा, करून बागून शिनला देवपूजेत. अरे कधीतरी लागला ना, कधीतरी माळ घेतली ना, त्यांनी घातली ना, टाळ घेतला ना, भगवत परमात्म्याचं नामस्मरण करतोय ना, करू द्या ना, चांगल्या वळणाला लागला ना. एखाद्याला जर गाडी घेतली ना, म्हणतो हप्त्यावर घेतली असं, जसं हप्त्याला फेडायचे. एखाद्याची मुलगी UPSC MPSC पास झाली म्हणशी, कॉफी करून झाली, जसं कॉफी द्यायला हा गेला होता तिथे. कोणाचं चांगलं झालेलं त्याला सर होत. प्रत्येकाच गावात असतात कुचाळखोर, त्यांच्यासाठी स्पेशल शब्द ठेवलेला, विठ्ठल विठ्ठल. मग पुढे चालू होतं आपलं.
तुम्ही माहेरी कधी गेलत्या? हा, हे बरं लक्षात राहतं हे. महाराज, शबरी मातेच्या वडिलांनी असं सांगितल्यानंतर शबरी माता वनात निघून गेल्या. मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये मातंग ऋषींची सेवा करू लागल्या. परंतु मातंग ऋषी तर काळ जवळ आला आणि मातंग ऋषी शबरी मातेला म्हणू लागले की हे बघ शबरी, आता मी या ठिकाणून गेल्यानंतर, वनामधून गेल्यानंतर, माझ्या आश्रमातून गेल्यानंतर इथं दुसरं तिसरं कोणीही येऊ शकत नाही. येईल तो फक्त कोण? भगवान परमात्मा तुला भेट देण्यासाठी. या शब्दावर फक्त शबरी माता त्या ठिकाणी काय करत होती? ती कुटिया झाडायची, वनामध्ये जायची, गोड गोड जे बोर होते ते खाऊन बघायची, जे गोड होते ते वेचून आणायची आणि काय करायची? झाडायची, आपल्या केसाने झाडायची, फुलं आथरायची त्या रस्त्यामध्ये आणि म्हणायची, जब मेरे राम जी का आवना होगा, शबरी के कुटियों का पावना होगा, जब मेरे राम जी का आवना होगा, शबरी के कुटियों का पावना होगा. साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जेव्हा प्रभू रामचंद्र येतील तेव्हा हे करल, ते करल, असं करल, तसं करल, हे करल, असं नामस्मरण ती करत राहायची महाराज. आणि असं करल, प्रभू आले का हे देईल, ते देईल, असं करल, तसं करल, असं म्हणत राहायची. परंतु प्रभू रामचंद्र एक दिवस लक्ष्मण भैयाला म्हणतात, अरे आपल्याला आपल्या मातेला भेटायला जायचं आहे. त्यावेळेस प्रभू लक्ष्मणजी भैया म्हणतात, अरे आपल्या 3 माता कैकेयी, सुमित्रा, कौशल्या सोडून ही 4थी माता कोणती? अरे ह्या मातांनी तर आपल्याला जन्म दिलाय, परंतु जिला भेटायला जायचंय ना ती माता धन्य आहे. मग प्रभू रामचंद्र आणि ते निघाल्यानंतर शबरी मातेच्या कुटियाजवळ आले, मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये आले. आणि आल्यानंतर शबरी मातेला काही सुचेनाच, काय करून काय नाही, काय करून काय नाही, असंच होतं. जर जवळचे पाहुणे यायचे असले ना, असं करेन तसं करेन. सगळ्यात महत्वाचे म्हणजे लाडाचं जर जावं येणार असेल ना, विचारूच नका सासवांचा ताण. जावं आला का खीर करेल, चपाती करेल, पुरण करेल, मांडे करेल, हे करेल, ते करेल, असं असतं महाराज. तसं शबरी मातेला काही सुचलंच नाही. शबरी मातेने काय केलं की प्रभू रामचंद्राला बसताही म्हणता येईना, उठाही म्हणता येईना. मग त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणू लागले की शबरी, तू आता काहीही करू नको, तू काय कर, आणि मी जे काही करायचं आहे ते मी करतो, तू फक्त काय कर, शांत एका ठिकाणी बस. आणि प्रभू रामचंद्रांनी आपल्या अश्रुधारांनी शबरी मातेचे काय केले, चरण धुतले आणि ते तीर्थ म्हणून हे
तीर्थ म्हणून सेवन केलं आणि शबरी मातेची प्राणज्योत आपल्या प्राणज्योतीमध्ये विलीन करून घेतला. आपल्यासारखं शबरी मातेला करून घेतलं. कशाच्या जोरावर? फक्त नामस्मरणाच्या आणि भक्तीच्या जोरावर. विठ्ठल विठ्ठल. आता पहिल्या दिवसाचं कीर्तनकार म्हटलं तर नामाचं महत्व सांगावं लागतं म्हणून सांगते. हे नामस्मरण अजून कोणी केलं का? आता पहिल्या दिवसाचं कीर्तनकार बांधलेला असतो म्हणजे काय चराटा नाही बरं का बा. म्हणजे काहीतरी नियम असतात. नामपर प्रकरणातील, नंतर हरी जागर असले तर मागणी पर प्रकरणातील, काल्याच्या दिवशी काल्याचा, असे नियम संतांनी सांगून दिलेले आहेत आणि ते संत आपल्याला पाळावंच लागतात महाराज. पहिल्या दिवसाचं कीर्तनकार म्हणजे नामपर प्रकरणातील. मग असं नामस्मरण शबरी मातेने केलं. शबरी मातेनेच नाही, माझ्या तुकोबरायांनी सुद्धा केलं महाराज. तुकोबरायांनी तर असं नामस्मरण केलं की वैद्याला सुद्धा म्हणावं लागलं, धन्य तुकोबा समर्थ्याने जेणे केलं. हा पुरुषार्थ असं नामस्मरण माझ्या तुकोबरायांचं होतं. एकदा काय झालं, तुकोबराय शोधण्यासाठी गेले आणि मंबाजी बुवा त्या ठिकाणी आले. मंबाजी बुवांच्या शिष्याने सांगितलं होतं की हा तुकोबराय जे आहेत ना, अस्वच्छ जागेवर सुद्धा भगवान परमात्म्याचं काय भजन करतात असं मंबाजी बुवांना बातमी लागली. मग मंबाजी बुवा घरी आले. घरचे सांगू लागले तुकोबरा या वाटेने गेले आहेत. ती वाट सुद्धा म्हणायची श्री पांडुरंग हरी पांडुरंग विठ्ठल विठ्ठल. आणि ते मंबाजी बुवा त्या वाटेने गेले. ती वाट सुद्धा म्हणू लागले. आणि मंबाजी बुवा म्हणतात तुकोबरा, नाव तुकोबरा तुम्हाला काही कळतं का? तुम्ही कुठं नामस्मरण करताय? तुकोबराची जीभ धरली मंबाजी बुवांनी आणि ओढली. ओढल्यानंतर तरी सुद्धा मुखातून आवाज येत होता हरी पांडुरंग श्री विठ्ठल श्री विठ्ठल. त्यावेळेस तुकोबराय म्हणू लागले, अहो मी घेत नाही तर काय आहे, माझी मदत झाली अनावर वाचन छंद या नामाचा घेतला असे. मला माझी वाचा सुद्धा काय होता नाही, अनावर होत नाही. मग मंबाजी बुवांना सुद्धा म्हणावं लागलं तुका विष्णू नाही तुझ्या, म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या, तुका विष्णू नाही तुझ्या. असं जर नामस्मरण केलं, असं जर मनापासून भक्ती त्या भगवंताची केली तर आपल्या ही संसारात तो भगवान परमात्मा काय करेल, कार्य करेल. आपलं जीवन काय करेल, सफल करेल. मग ज्ञानोबरायने काही साधक मंडळी म्हणू लागले का हो ज्ञानोबराय, आम्ही संसार करतो, संसारात आम्हाला खूप काम असतं. आता मला सांगा मावशांनो, आता आपण स्वयंपाक करतो. मग स्वयंपाक करता करता आपल्या हातांना काम असतं का तोंडाला? झोपल्या का काय? जागे आहेत ना? असेच चेहरे ठेवा टवटवीत. आपण सकाळच्या 3 वाजेपर्यंत कीर्तन करू. चालेल ना तुम्हाला? हो म्हणते खुश महाराज. आपल्या हाताला काम असतं, तोंडाला काम राहत नाही. तोंडाला काम राहत नाही ना, मग काय करायचं? पीठ घ्यायचं म्हणायचं रामकृष्णारी, पाणी टाकायचं म्हणायचं रामकृष्णारी, मीठ टाकायचं म्हणायचं रामकृष्णारी. तुम्ही जर असं नामस्मरण केलं तर तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरच्यांना सुद्धा चांगले संस्कार लागल्याशिवाय राहणार नाही. ती ताकद त्या नामाची आहे, ती ताकद त्या भगवान परमात्म्याची आहे महाराज. आणि तुमचा नवरा कितीही दारू पिऊ द्या, आणि सगळ्यात श्रेष्ठ पतिव्रता जर असेल ना महाराज, दारुड्याची पत्नी, कितीही मारू द्या हो, कितीही रात्री तिला फटके देऊ द्यात, पण ती सकाळी जर उठली ना, साडी फाटू द्या, वर उठू द्या, तिला जर म्हटले ना एखादी आव आमचा असा असेल, ती म्हणते आजार सोडा, आमच्या पप्प्याच्या बापासारखं कोणी प्रेमच करू शकत नाही. इतकी पतिव्रता त्या दारुड्याची बायको असते महाराज. म्हणून किती दारू पिऊ द्या, आपण जर नामस्मरण केलं ना तर त्याची दारू सुटल्याशिवाय राहणार नाही. नाही सुटली तर हा माईक मी तुम्हाला देतो, माझं नाही त्यांचं महाराज. फक्त तुम्ही काय केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आणि नामस्मरण करता करता आणखी काय केलं पाहिजे, आपल्या गावात जर मंदिर असेल त्या मंदिरात गेलं पाहिजे. आता मंदिरात गेल्यानंतर ज्ञानोबराय सांगतात की तुम्ही काय करा, फक्त क्षणभर उभं राहा. आपण मंदिरात गेल्यानंतर खरंच क्षणभर उभं राहू का? तो भगवान परमात्मा किती सुंदर आहे हो, किती सुंदर रूप आहे त्याचं जर आपण रूप पाहिलं तर काय सगळं विसरून जातो, ते भान विसरतो. राजाच कुमार मदनाच पुतळा रवी शशिकळा
लोपले. इतका सुंदर रूप आहे ना, आपण त्याचं क्षणभर उभा राहून बघितल्यानंतर आपण 1-1.5 तास मंदिरात थांबल्याशिवाय राहणार नाही. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. आणि त्या मंदिरात गेल्यानंतर आपण क्षणभर उभं राहू शकत नाही. आणि ज्ञानोबरायांना क्षणभर म्हणजे काय, क्षणभर नाही सांगायचं. क्षणभरचा अर्थ ज्ञानोबराय म्हणतात की तुम्ही भक्ती करा. भक्ती, क्षण म्हणजे दारवंटा, भक्ती तेथे दारवंटा. भक्ती करा, क्षणभर करा. आपण मुलीला काय सांगतो लग्न झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर जाय बाई जाय. पहिल्या वेळेस ती मुलगी काय करती, रडती. दुसऱ्या मुलाला रडती. नंतर जर तिचा वडील जर आजारी पडले, तिला जर म्हटलं ताई ये ना, ती काय म्हणते माहिती का, हे बघ दादा आता काय जमायचं नाही. आता जर वडील 1-2 दिवसात तू म्हणतो आता शेवटचीच पोझिशन आहे, मग गेल्यावरच येते. पहिले ती मुलगी काय करत होती, रडत होती. नंतर तीच मुलगी काय म्हणते, गेल्यावरच येते. तसंच भगवान परमात्मा ज्ञानोबराय म्हणतात, तुम्ही क्षणभर गेलात ना, तुम्ही तिथं थांबल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचा प्रथम चरण. ज्या काही 4 मुक्त्या आहेत, सलोकता, समीपता, संयुजता आणि स्वरूपता, या ज्या काही 4ही मुक्त्या आहेत त्यापासून काय होती, आपली मुक्ती होती महाराज. सलोकता म्हणजे देवापाशी जागा भेटते, देवाचंच आपण होतो आणि देवाच्याच धामाला काय होतो, जातो. केव्हा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. जेव्हा आपण त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू, नामचिंतन करू, तेव्हा त्याचं काय होऊ, आपण त्या धामाला जाऊ महाराज. आणि संत महात्मे सांगतात, हे काही करण्यासाठी तुम्हाला संसार सोडण्याची गरज नाही. संसार असावा नेटका, बरं का बाबा, संसार असावा नेटका, कुठे दिसू नये फाटका. त्यामध्ये थोडासा जरी परमार्थाचा चटका जर असला ना महाराज, तर आपला संसार काय होतो, सफल होतो. आणि आपल्याला संसार सोडून वनात रानात जायची गरज नाही. हाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. आणि शास्त्र पुराणही हे सांगतात, वेद अनंत बोलिले अर्थ इतुकाचे सांगितला, विठोबाची शरण जावे आणि निजनिष्ठा नाम घ्यावे. निष्ठेपासून, श्रद्धेपासून त्याचं काय करायचं, नाव घ्यायचं महाराज. आणि त्याचं जर नाव घेतलं तर आपलं जीवन कसं आहे, सफल आहे. हरी बोला, हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बसता, हरी बोला, हरी बोला लोकांती, हरी बोला एकांती, देह त्यागांती, हरी बोला. सर्व काही कार्य करता काय करायचं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरी बोला, हरी बोला. काय करायचं, फक्त भगवान परमात्म्याचं काय घ्यायचं, नाव घ्यायचं. त्याचं जर नाव घेतलं तर आपलं जीवन काय होतं, सफल होतं. आणि आपल्याला काय होती, चांगले. आपण जर ते नामस्मरण केलं तर आपल्या मुलांनाही काय होते, त्याचे चांगले संस्कार लागतात महाराज. आणि हे मी नाही सांगत, पुराण सांगतात महाराज. कौरव पांडवाचं तुम्ही काय करा, उदाहरण घ्या. ज्ञानोबराय शेवटच्या चरणात सांगतातच,
हा आणि तुम्ही म्हणशाल ताई तुम्ही सांगताय केव्हाचं की तुम्ही सांगताय नामस्मरण केलं का असं होतं तसं होतं. ते पांडव तर अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचे परंतु त्यांना कुठे सुख लागलं नाही. जसं आपण संसारात राहून काय करतो त्या भगवान परमात्म्याचं काय करतो नामस्मरण करतो आणि संसाराचा जर विचार केला तर संसार दुःखमूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. कुठेही त्या संसारामध्ये काय आहे विश्रांती नाही. हे बघा आपण संसारात काय करतो बंगला बांधतो गाडी घेतो पोराचं लग्न करतो नातं होत्या हा सगळं चालतं. आता मग आपण गप्प बसावं ना हा आपण तसं नाही करत. मग संभाजीनगरला एखादी तरी प्लॉट नाही पोरं जाऊ शकत तर नाताला आपलं सुख आहे का संसारामध्ये हा शांती आहे का शांतता आहे का नाहीये महाराज. तसंच तुम्ही सांगताय ताई आणि ज्ञानोबराही पुढे सांगणार आहेत की ते पांडव काय करायचे भगवंताचं नामस्मरण करायचे नामचिंतन करायचे परंतु त्यांना पुढे सुख लागलं नाही. पहाते पांडव खंड वनवासी परी त्या देवासी आठवती. त्या देवाला ते अखंड चिरंतर आठवण करायचे परंतु त्यांना सुख लागलं नाही. परंतु असं जरी असलं दुःख जरी असलं परंतु भगवान परमात्मा नेहमी कोणाच्या बाजूने होता पांडवाच्या बाजूने होता. मग ज्ञानोबराय म्हणतात तुम्हाला पुरावा द्यायची गरजच नाही अभंगाच्या शेवटच्या देव
भगवान परमात्म्याचं नाम आहे, म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण माणसाने केलं पाहिजे. आणि ते केल्यानंतर आपल्या जीवनाची सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाही. मग सर्वांनी एकदा भजन करायचंय. तुम्ही नाही बरं का, महिला मंडळांनी एकदा करायचंय माझ्या मागे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तुम्हाला डाळबट्टी कमी झाली का? आम्हाला तर मामा सांगत होते म्हणे, ताई गाव फुलबंद आमंत्रण म्हणे आमच्या गावात. खरंच मान आहे तुमचं गाव सप्ताह. एकदा टाळा वाजला पाहिजे तुमच्या गावासाठी. वाजवा टाळा तुम्हीच. हा, एवढ्या मोठ्या मोठ्या पंक्ती. मग आमच्या महिला मंडळीला स्वयंपाक करायला सुद्धा ताण नाही. सप्त्याची मजा घ्यायचा, आनंद घ्यायचा हरिपाठात, याच्यासाठी एवढं मोठं आहे. मग तुम्ही खाल्ल्या नाहीत का? मोठ्या आवाजाने यांना काय लाजू नका तुम्ही. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अब राष्ट्रपति की बारी हो गई है, अभी पंतप्रधान. आता बघू कोणाचं पार्ट चढ भरत. हा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अशा पद्धतीने बघा, तुम्ही यांचा विचार करता. पप्प्याचा बाप पाहतो काय म्हणतो काय काय, ते बाबा किती छान म्हणतात. हा महाराज, अशा पद्धतीने जर नामस्मरण केलं तर आपलं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे नामस्मरण कराच. आपल्या मुलांना आपल्या ज्ञानेश्वरीची, आपल्या गाथेची ओळख करून द्या. जर आपल्या मुलाने जर गाथ्यावर जर मस्तक टेकवलं ना, त्याला दुसरी कुणीकडे मस्तक टेकायची गरज नाही. माझ्या ज्ञानोपरांची जर एक जरी उभी त्यांनी दिवसातून एकदा वाचली ना महाराज, त्याला कुठलीही अडचण येणार नाही. एखाद्याला कितीही दुःख असू द्या, कितीही संकट असू द्या, त्याच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येऊ द्या, परंतु त्याच वेळेस जर त्याने माझ्या ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचली, हरिपाठ वाचला, तर त्याचे सर्व दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाही. इतका श्रेष्ठ गाथा माझ्या तुकोबरांचा, इतकी श्रेष्ठ ज्ञानेश्वरी माझ्या ज्ञानोबरांची आहे. आणि ते आपल्या मुलांना द्याच महाराज. आणि दुसरी गोष्ट, आपल्या मुलांना चांगले संस्कार लावा. चांगले त्यांना काय करा, संस्कार द्या आपल्या संस्कृतीचे. आणि आता काही फॅशन झाली मुलांमध्ये. हे बघा, असे तरुण मुलं जर कीर्तनात येऊन बसले तर तुमच्या गावाचा स्वाभिमान आहे हा. असे तरुण जर बसले तर महाराज, हा, त्यांना द्या, शिकवा आणि मुलांना चांगले संस्कार लावा. हे बघा, आता फॅशन झाली. शिवाजी महाराजांचा विचाराचा आचरण करा तुम्ही. शिवाजी महाराजांसारखा गंध लावून, शिवाजी महाराजांसारखी बाळी घालून तुम्ही काही शिवाजी महाराज होणार नाही महाराज. शिवाजी महाराज होण्याचा तर विचारच करू नका. फक्त शिवाजी महाराजांचे मावळे बनण्याचा तुम्ही प्रयत्न करा. सांगेल मी माझ्या शिवाजी महाराजांचे मावळे कसे होते महाराज. एकदा काय झालं, अफजल खानाचं आणि माझ्या राजांचं युद्ध चालू होतं. अफजल खानाचं आणि माझ्या राजाचं युद्ध चालू होतं. युद्ध चालू असताना एका मावळ्याचा हात तुटला. हात तुटल्यानंतर युद्ध थांबल्यानंतर तो मावळा आपल्या घरी गेला. राजा आपल्या महालात गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी जे काही राजे होते, महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, त्या मावळ्यांच्या घरी गेले झोपडीत. हा, ते म्हणले नाही मी मुख्यमंत्री पंतप्रधान आहे. ते कुठे गेले, त्या मावळ्याच्या घरात गेले. आणि मावळा रडू लागला. मावळा रडू लागल्यानंतर शिवाजी महाराज म्हणतात, का रे तू माझा मावळा आणि तू रडतोय, तुझ्या डोळ्यात अश्रू, तुला तुझ्या परिवाराची चिंता आहे का? तुला माहिती आहे माझ्या राज्यात एकही माणूस उपाशी राहत नाही, तुझ्या परिवाराचा मी सांभाळ करू शकत नाही. त्यावेळेस तो मावळा इतकं छान उत्तर माझ्या राजांना देतो, राजे माझा हात तुटला आणि माझ्या परिवाराची काळजी नाहीये मला, आणि त्याचा मला रडूही येत नाहीये. मला रडू येत आहे की हा राजा माझ्या झोपडीत आला
त्याला मी मुजराच आणू शकत नाही याचा मला रडू येतं. असे मावळे माझ्या राजांचे होते. असे तुम्ही आपल्या मुलांना संस्कार लावा, आपल्या राजांचे विचार द्या, त्यांच्या मावळ्यांचे विचार द्या आणि चांगले संस्कार लावा. नंतर आजकालचे मुलं दादा एवढे विचित्र झाले. मी मागे कार्यक्रमाला गेले होते इकडं शिवराई नाही का इकडे, तिथे गेले. तिथं एका मुलाच्या घरी गेलो आम्ही. हरिपाठाला चालू होतो. लवकर आल्यामुळे आम्ही त्याच्या घरी गेलो. तो म्हटला ताई चला ना चहा घ्यायला गेल्यानंतर तो मुलगा गेलो आम्ही. आता आपला बोलका स्वभाव महाराजाचं भांडवलच बोलायचं असतं. गेलो आणि त्या मुलाला म्हटलं वा दादा किती छान बंगला आहे, किती छान तुमच्या इथं म्हशीचा गोठा आहे. म्हटलं का रे दादा भरपूर दूध देत असतील. तो पोरगा एवढा हुशार होता म्हणे ताई त्या देती नाही म्हणे आम्हाला काढावं लागत. असे विचित्र मुलं झालेत महाराज. म्हणून आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. ज्ञानोबराय म्हणतात त्यांना नामस्मरण करायला लावा, त्यांना आपली ज्ञानेश्वरी द्या. अशा पद्धतीने जर नामस्मरण केलं तर तो भगवान परमात्मा आपल्या घरी येतो. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखणा आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. अशा पद्धतीने मी अभंगाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला आणि ह्या अभंगाचा भावार्थ असाच असेल असं मी सांगत नाही. दुसरे कीर्तनकार येतील याच्यावर चिंतन मांडतील. सगळं मी चुकीचा सांगितलं असंही सांगू शकत नाही आणि बरोबर आहे असं सांगू शकत नाही. जसं माझ्या ज्ञानोबरायांनी मला बुद्धी दिली, प्रभू रामचंद्र भगवंताने जशी मला बुद्धी दिली त्या पद्धतीने मी अभंगाचा भावार्थ सोडण्याचा प्रयत्न केला. महाराज या कार्यक्रमासाठी दोन्ही गायक असतील, इकडचे दादा असतील, पेटीवाले ज्येष्ठ श्रेष्ठ बाबा असतील, दादा असतील, पखजवाले, सर्वांनी मला साथ दिली. सर्वांना धन्यवाद. तुम्हीही ऐकलं तुम्हालाही धन्यवाद. बाबा तुम्ही एकदम छान विणा वाजवला, तुम्हाला डबल धन्यवाद. मावशीनं धन्यवाद. समस्त ग्रामस्थ भजनी मंडळाला धन्यवाद. बाबा तुम्हाला विशेष करून धन्यवाद. बाबा मी आता परवाच आमच्या इथं कीर्तन होतं, त्या बाबाला एवढा आनंद झाला. बाबा त्यांनी एवढा विणा वाजला, गायक प्रमाण म्हणायचे ते विणा वाजवायचे, इतके नाचायचे बाबा. विण्याला 5 तारे असतात, त्या बाबाने विणा वाजू 2च ठेवला. तुम्ही तसं काही केलं नाही, तुम्ही एकदम भारी विणा वाजवला. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि सिस्टीमवाल्या दादांनी खूप छान आवाज दिला. यावर्षी 2 साऊंड होत आहे प्रभू रामचंद्राच्या कृपेने. या तिथं 2 दिवसात पुढच्या वर्षी तुमचे 4 होत बरं का दादा. तुम्हालाही धन्यवाद. समस्त ग्रामस्थांना धन्यवाद. माझ्या मामांनी मला या ठिकाणी गणू मामा असतील, ते दुसरे मामा असतील, मामी असतील, सर्वांनी मला आमंत्रित केलं. त्यांच्या नियोजनाला तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी होकार दिला. कारण सप्ताह म्हटलं का एकट्याचं नसतं, सर्व ग्रामस्थांचा मिळून तो सप्ताह असतो. म्हणून सर्वांना धन्यवाद आणि कीर्तन रूपी सेवेला पुनर्ज्ञानेश्वर.